तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर उडालेला झेल सुटलाय. जीवनदान दिलं जात आहे. श्रेयश आणि सर्वेश अशी सलामीची जोडी आणि पहिल्याच बॉलवर मात्र दर्शन पाटीलला विकेट मिळाली असती, परंतु एक साधा सरळ सोपा झेल मात्र बहाल केलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकून पहिल्यांदा केडीएच वाघिवलाडा संघानं, बलाढ्य संघ आहे परंतु ज्या पद्धतीनं मागची मॅच मोठ्या आत्मविश्वासानं लढले बेलपाडा संघ आणि ती जिंकून सुद्धा दिली, आणि तोच आत्मविश्वासानं मात्र या मोठ्या संघासमोर मात्र सामोरं जावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये मोठे उलटफेर होताना आपण आजपर्यंत पाहिलेत, आणि या बेलपाडा संघाला जर हिरो व्हायचा असेल तर एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल. सर्वेश मागच्या मॅच मध्ये सगळ्यात जास्त धावा मात्र याच्या बॅटमधून आल्या होत्या. यावेळेचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. रन मात्र कंप्लीट केली गेली. फाईटच्या स्वरूपात कदाचित ही धाव असेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणाऱ्या या धावा 2 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड. श्रेयश, दर्शन पाटील राईट मोर द विकेट ना. इथे मात्र जोरदार अपील आणि यष्टांच्या समोर सापडलाय. लेग बिफोर द विकेट, पायचित पकडला जातोय. LBW बॅट्समन आउट होईल. पहिला धक्का बेलपाडा टीमला. श्रेयश यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. पहिली सफलता तसं पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवर मिळाली असती, परंतु इथे मात्र जास्त काही जीवनदानानंतर मात्र करू शकला नाही तो श्रेयस हा फलंदाज, आणि पायचीचा शिकार मात्र झालाय. यश संपादित करत असताना दर्शन पाटील हा गोलंदाज. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सौरभ येतोय. मागच्या मॅच मध्ये मात्र या 2 फलंदाजांनी धावा उभारल्या होत्या आणि या जोडीवर बरंच काही निर्भर असेल ते बेलपाडा संघाचं. काय जोडीला पुन्हा एकदा खेळावं लागणार आहे. समोर मात्र जरूर नामवंत संघ आहे, नामवंत खेळाडू आहेत. तर दर्शन पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. सौरभ साठी हा बॉल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ कडे जाईल. एकच जावेल. या लढतीमधील विजेता संघ खेळणार आहे तो अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघाविरोधात. कालच्या दिवसामध्ये गावदेवी गावठाण हा संघ फायनल मध्ये क्वालिफाय झालाय. आज या स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे. स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2021 मात्र कोणाकडे जाणार. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळतोय. सरळ यष्टीरक्षक जीवन गावणचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र स्थिरावलेली आतापर्यंत 4 या आकड्यावर. 4 रन्स. धावा उभाराव्या लागतील. समोर मात्र स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळं इथे मात्र बेलपाडा संघाला खूप चांगला फटका. इथे मात्र मिड ऑन क्लिअर करत असताना बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार. सर्वेशच्या बॅट मधून मात्र पहिला चौकार. मागच्या मॅच मध्ये मात्र सगळ्यात जास्त धावा या खेळाडूने उभारल्या होत्या. याही मॅच मध्ये मात्र सुरुवात केली आणि असंच लढावं लागेल. समोर मात्र कोणता संघ आहे याची पर्वा नसावी. समोर कोणता गोलंदाज आहे हे बिलकुल मनामध्ये आणू नका, आणि आपला नॅचरल गेम जो असतो, नैसर्गिक खेळ, तोच खेळत राहायचा. आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. आतापर्यंत 8 धावा धावफलकावर.
या चौकाराच्या मदतीनं मात्र फलकावर धावा लागल्या त्या 8. वाघिवलीवाडा विरुद्ध बेलपाडा अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दर्शन पाटील गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक टाकतोय. अजून एक मोठा प्रहार. बॉल चाललाय वाईड इशलॉंग ऑन सीमा रेषेच्या दिशेनं. इथे मात्र दैव बलवत्तर वाघिवलीवाडा संघाचं. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वर उडाला आणि तदनंतर मात्र असं वाटत होतं सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु असं काही घडलं नाही. 2 धावा मिळतील त्या सर्वेश या फलंदाजाला. धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाणार आहे, ती 10 वर. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर इथे मात्र याच जोडीनं मागच्या मॅच मध्ये धावा उभारल्या होत्या, त्यामुळे ही जोडी फार महत्वाची आहे बेलपाडा टीमसाठी. गोलंदाजी मार्कवर मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी सूरज पाटीलकडे. सध्याच्या घडीला असणारा इन्फॉर्म खेळाडू, त्याची फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, तीनही क्षेत्रामध्ये मात्र या खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केली आणि आज सगळ्यांच्याच गळ्यातला ताई तो पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावर. इथून मात्र सूरज पाटीलचं हे षटक क्रमांक 2. राईट अमोर द विकेटनं. समोर मात्र बॅट्समन सौरभ. मागच्या मॅच मध्ये खूप दमदार खेळ या खेळाडूने सादर केला होता. बॅटिंग असेल आणि बॉलिंग मध्ये टाकलेलं भन्नाट 2 धावांचं फक्त षटक आणि तिथेच मात्र शेलगर संघाला पराभूत व्हावं लागलं. सज्ज होते सूरज. फाईट अमोर द विकेटनं. यावेळेस मात्र फटका गेलाय पॉइंटला आणि तिथे मात्र झेलला जातोय किरण बडवी त्या ठिकाणी आणि इथे मात्र बॅट्समन आउट होईल. सौरवला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. दुसरा धक्का बेलपाडा टीमला. विनय गेलाय 4थ्या क्रमांकावर. आता मात्र सर्वेश्वर फार मोठी जबाबदारी येऊन पडले. त्याच्या बॅटमधून आज धावा जरूर पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. त्याला अंदाज होता व्हाईट बॉलचा. पंचांचा सुद्धा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव मिळेल सिंगल धावेनं. धावसंख्येमध्ये 1 ची भर. 11 धावा. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. बेलपाडा आणि वाघिवलीवाडा. सूरजचा हा बॉल आडव्या पॅटनं खेळलाय. एकच धाव येईल. सुमित त्या ठिकाणी असेल. सिंगल धावेनं मात्र धावसंख्या 1 ने पुढे जाते. ती जाऊन पोहोचले 12 या आकड्यावर. विनय जो पहिल्यांदा स्ट्राईक केला आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून मात्र निदान 40-45च्या आसपास मात्र पोहोचावं लागेल कितीही झालं तरी, कारण समोर मात्र तगडी बॅटिंग लाईनअप आहे. प्रतीक सुरते, सूरज पाटील सारखे धुरंधर आहेत. भाग्येश सुरते सारखा आक्रमकपणा त्यांच्या. स्लोवर पण करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पिक केलाय. पुलचा फटका स्ट्रेट टू द प्रतीक सुरते. बॅट्समन आउट होईल. लागलेला अजून एक झटका बेलपाडा संघाला. फलंदाज बाद होतोय तो विनय. 0 या धावसंख्येवर.
समोरच्या दिशेला ड्राईव्ह घरंगळत येणारा हा बॉल, चांगली फील्ड त्या ठिकाणी, एकच येतोय सर्व्हिससाठी सुद्धा. आता मात्र या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळू दिले नाही ते सूरज पाटील या गोलंदाजानं. धावसंख्या खुंटवले थोडीशी, स्कोर रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु मागच्या मॅच मध्ये मात्र बेलपाडा संघानं धावा डिपेंड केल्या होत्या, परंतु त्या लढण्यासाठी मात्र पाठबळ हवंय धावांचं. यावेळेचा बॉल लेफ्ट केलाय, पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मिळेल. सिंगल धाब्यानं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावर. अगदी बॅकफुटला जाऊन डिफेन्स पाहायला मिळाला, फक्त ढकललाय कव्हरकडे. 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा. 2 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. सूरज पाटील, सर्वेश आणि समित अशी जोडी. पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला मिळाला, अगदी सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह मिड ऑफ कडे चाललाय. सुमित त्या ठिकाणी एकच धाव येईल. सिंगल धाब्यानं मात्र दुसरं षटकाची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या बेलपाडा संघाची जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावर. 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, थोडं स्पीडअप करा केडीएच, कारण आपल्याला आज फायनल सुद्धा खेळवायची. एक मॅच एक्स्ट्रा आहे, बक्षीस समारंभ आहे. तर तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र केडीएच टीम कडून. पाण्याची मागणी, चला आयोजकांना विनंती असेल, मैदानामध्ये पाण्याची मागणी होते. तर तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सत्यवान पाटील. 2 ओव्हर्स मध्ये 17 धावा आल्यात. इथे आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे ती बेलपाडा संघाला. सत्यवान लेफ्ट मोर द विकेट ना. पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिड ऑफ कडे खेळलाय. एकच धाव येते. धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाणार आहे. 18 धावा. चला थोडं स्पीडअप करा. सत्यवान पुन्हा एकदा सज्ज होते. समोर मात्र सर्वेश, ज्याच्याकडून मात्र नक्कीच चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र सरळ बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेणारा लेगस्टम्पच्या बाहेरून पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या मात्र 1 ची भर टाकली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावर. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आता मात्र बेलपाडा संघाला. जर लढायचं असेल या मॅच मध्ये मात्र तर 40 ते 42च्या आसपास मात्र जावं लागेल कितीही झालं तरी. इथे बॅटची टॉप एज, बॉल हवेमध्ये आहे.
चान्स नव्हता. यष्टीरक्षक कदाचित गोलंदाज धाबत आला असता तर काहीतरी घडलं असतं. त्याच्यासाठी सुद्धा लॉंग चेस होता. क्लोज स्कीप असतं तर गोष्ट वेगळी होती. परंतु इथे बाल बचावलाय सर्वेश असंच म्हणूया. एक धाव मात्र मिळाली. तिसरं षटक आपण पाहतोय सत्यवान या गोलंदाजाचं. ड्राईव्ह केलाय, कार्पेट ड्राईव्ह लॉंग ऑन कडे. एकच धाव येईल. सिंगल धावेनं मात्र धावसंख्या पुढे जाणार आहे. 21 धावा. मागच्याही ओव्हरमध्ये मोठा फटका आला नाही, याही ओव्हरमध्ये आतापर्यंत नाहीये. त्यामुळं इथून मात्र थोडंसं संकटामध्ये जरूर आहे तो बेलपाडा संघ. जर धावसंख्येकडे आपण नजर टाकली तर सत्यवान पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप खोलात टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा मात्र चुकला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल. 22 धावा, 22 रन्स. समोरच्या दिशेमध्ये हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय सर्वेशनं. इथे मात्र 2 रन्स कंप्लीट. या 2 धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 24 या आकड्यावर. 24. धावा. तिसरं षटक सुरू आहे सत्यवान. आतापर्यंत 2 व्हाईट बॉलचा खेळ या षटकामध्ये पाहायला मिळाला. खूप चांगले फटके मारतोय सर्वेश. आज प्रभावित करतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळालं. पुन्हा एकदा 2 धावा. सिंगल डबल्सवर आता मात्र लक्ष केंद्रित केलाय, जेणेकरून हा स्कोर कार्ड कसा हा मूव्ह करता येईल. मोठे फटके येत नसतील तर हे करणं फार गरजेचं. आणि एक स्मार्ट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळलं जाते मैदानामध्ये सर्वेशकडून. मागच्याही मॅचमध्ये सगळ्यात जास्त धावा या खेळाडूने केला होता आणि आता सुद्धा त्याच खेळाडूच्या नावावर जास्त धावा आहेत. 13 धावांवर तो खेळतोय. त्याच्यामध्ये 2 वेळा दुहेरी धावा, 3 वेळा सिंगल आणि 1 चौकार. सर्व्हिससाठी हा आउटसाइड ऑफ स्टंप. टप्पा पडल्यानंतर मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावर. 26. शेवटचं षटक आता मात्र गोलंदाजी मार्कवर. कदाचित जीवन गावंड सगळ्यात अनुभवी या संघाचा खेळाडू. शेवटचं षटक असेल, षटक क्रमांक 4, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 13 धावांवर सर्वेश खेळतोय. त्याला समितची साथ 4 धावांवर तोही खेळतोय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आहेत, त्यामुळे निदान 1-2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. मागच्या 2ही ओव्हर्समध्ये एकही चौकार नाही आणि पूर्ण इनिंगमध्ये एकही षटकार नाही. एकमेव चौकार आला होता, जो मात्र पहिल्या ओव्हरमध्ये दर्शनच्या अगेन्स्ट खेळून काढला होता तो सर्वेशनं. तर मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा केली जाते वेलपाडा संघाच्या पाठीराख्यांकडून. गोलंदाजी मार्कवर भागेश सुरतेला आणले. राईट अमोर द विकेटनं पहिला बॉल यावेळेस समितसाठी. समित लोवर फुल टॉस बॉल कन्वर्ट करतोय अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर्स द बॉल रेट. 6 धावांकरता पहिल्याच बॉलवर भागेश सुरतेच्या ठोकलाय हा उत्तुंग षटकार. 6 धावेनं धावसंख्या 32 वर. 32 रन्स. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे संधी मिळाली समितला आणि समितनं मात्र ही संधी सोडलेली नाहीये. अजून एखादा मोठा फटका आला तर 40च्या आसपास मात्र पोहोचता येणार आहे. तर नक्कीच लढता येणारी धावसंख्या, कारण पहिल्या मॅच मध्ये मात्र 51 धावा डिपेंड केल्या होत्या आणि त्याही 5 धावांनी तो सामना जिंकला होता बेलपाडा संघानं. त्यामुळे इथून मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न असेल तो समित आणि सर्वेश या दोनही फलंदाजांचा. ओव्हर द विकेटनं भागेशचा हा बॉल यावेळेस मात्र त्याही पेक्षा दूर जाऊन पडतोय.
स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मधून बॉल आर पार सीमा पार 6 धावांकरता एक दमदार फटका षटकार. बॅक टू बॅक आलेल्या 2 षटकारांनी आता मात्र थोडस विचार मंथन करण्यास सुरुवात झाले, कारण या धावा दुसऱ्या सत्रामध्ये काढाव्या लागणार आहेत त्या फलंदाजी करत असताना. आणि जर चांगली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाली बेलपाडा संघाकडून, जर का 1-2 विकेट जर सुरुवातीचे गेले तर वाघिलवाडा संघासाठी सुद्धा थोडंसं कठीण होऊ शकते ही मॅच. या अतिशय महत्वपूर्ण धावा मात्र जोडतोय तो समित हा फलंदाज. मागच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत आणि धावसंख्या नेऊन ठेवले तब्बल 38 या आकड्यावर. एक वेळ असं वाटत होतं की 35च्या पुढे सुद्धा धावसंख्या जाईल की नाही, परंतु इथे मात्र अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये प्रहार पाहायला मिळाला. पागेश सुरते तसं पाहायला गेलं तर इररेग्युलर आहे हा गोलंदाज, पण जीवन गावंड नेहमीच षटक टाकत असतो. प्रत्येक मॅचमध्ये जीवन गावंडचे षटकं आपण नेहमी पाहत असतो सातत्याने, आणि त्या तुलनेनं किफायतशीर सुद्धा असतात, कारण जीवन गावंड यांच्याकडे व्हेरिएशन सुद्धा आहेत. परंतु इथे मात्र भागेश सुरते थोडासा निराश जरूर करतोय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. समितनं मात्र आपल्या फलंदाजीतली क्षमता दाखवले. इथे मात्र अजून एक मोठा फटका येतोय. बॉल चाललाय सीमा पार. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावांचा वर्षाव, धावांची बरसात, धावांचा रतीब मांडलाय तो समित या फलंदाजानं ठोकलाय चौकार. 4 धावेनं धावसंख्या मात्र 40च्या पुढे निघून जाते. 42 रन्स, 42 धावा. 1 षटकामध्ये काहीही घडू शकतं याची प्रचिती आता मात्र पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळाले. आणि आता मात्र थोडंसं संकट ओढवून घेतलंय ते केडीएस संघाला. 3 बॉलमध्ये अजून एखादा मोठा फटका आला तर 50च्या आसपास ही धावसंख्या 4 ओव्हर्समध्ये नक्कीच मी म्हणेन एक चॅलेंज उभं करू शकतं केडीएच वाघिलवाडा संघासाठी. जर सुरुवातीलाच मात्र प्रतीक सुरते किंवा सूरज पाटील या विकेट जर वेलपाडा संघानं मिळवल्या तर कठीण होऊ शकतं. परंतु इथून मात्र रणनीती काय असेल. क्लास बॅटिंग मात्र दाखवले समितनं. 2 षटकार 1 चौकार. भागेश सुरते जसा गोलंदाजीला आला, आक्रमणाला सुरुवात केली आणि मागच्या 3 बॉलवर मात्र तब्बल 16 धावा टोकून काढल्यात. समजवलं जाते गोलंदाजाला. कुमार मडवी, किरण मडवी अगदी टिप्स येत असताना 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कायवॉक करायला लागणार आहे या मैदानामध्ये. कदाचित सुधीर शेठ ठाकूर तुम्हाला मात्र पुढाकार घ्यावा लागेल, कारण आपल्याला मैदानामध्ये फार डिस्टर्बन्स आहेत. त्यावेळेचा फटका सूरजकडे येतोय. 1च धाव येईल. सिंगल येते. सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43. मोमेंटम असतो फलंदाजासाठी, तो वेळ गेल्यानंतर मात्र इथे सिंगलच आली. हे सगळ्या गोष्टी असतात मैदानामध्ये. आपण बोलतो बऱ्याच वेळा काही खेळाडू मात्र वेळ मुद्दाम घालवत असतात. हे सगळी प्लॅनिंग असते. या गोष्टी आपल्याला बोलायच्या नसतात, पण या गोष्टी घडत असतात मैदानामध्ये. परंतु इथे त्या नॅचरली घडल्या. आणि आता मात्र सर्वेश स्ट्राईक एंडला चचानी कडून सुद्धा लॉंग इनिंग पाहायला मिळाले. 43 43. इथे मात्र अगदी सहजतेनं हा फटका खेळलाय आणि इथे मात्र चकलाय क्षेत्ररक्षक. बॉल चालाय सीमा पार. 4 रनसाठी. आज मात्र पाहायला गेलं तर बेलपाडा संघ एखादा मोठा उलटफेर या स्पर्धेमध्ये पाहायला तर मिळणार नाही ना. आता मात्र प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागले. चांगलं आव्हान मात्र निर्माण केलंय. धावसंख्या 4 ने पुढे चालले. ती जाऊन पोहोचले 47 या आकड्यावर. असं वाटत होतं 35 होतील की नाही, परंतु आता मात्र 50 कडे आगेकूच करत असताना शेवटचा बॉल भागेश सुरतेचा. खूप चांगला बॉल होता. फुलर लेंथ हाताळला यॉर्क. शेवटच्या बॉलवर मात्र लाईन सापडली भागेशला. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. 47 रन्स टोटल. बेलपाडा टीमची 48 धावांचं लक्ष्य 12च्या सरासरीनं गाठावं लागणार आहे. थोडंसं टेन्शन तर जरूर येणार, कारण पाहायला गेलं तर बलाढ्य संघ आहे केडीएच वाघिलवाडा संघ.
कारण नेहमी एक ग्रुपमध्ये या संघाला आपण पाहत असतो त्या तुलनेनं, परंतु क्रिकेट असा खेळ आहे कधी काही घडेल याचा काही नेम नाही. म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा हा खेळ, सर्वांना आनंद देणारा हा खेळ, म्हणून या खेळाला मात्र पहिली पसंती दिली जाते. अंपायर्स इंजर्ड झालेत. खेळाडू इंजर्ड होताना आपण बऱ्याच वेळा पाहिले, परंतु अंपायर इंजर्ड झाले तर आयोजकांना मात्र प्रचंड टेन्शन येणार आहे. पण असं काही घडणार नाही. मस्क्युलर पेन, .48 रिक्वायर्ड रिमेनिंग 24. 24 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. काय करणार KDH वाघिलवाडा संघ की बेलपाडा संघ? मगाशी धावा डिफेंड केल्यात, याही मॅच मध्ये मात्र धावा डिफेंड करून दाखवणार का बलाढ्य KDH वाघिलवाडा संघाच्या विरोधामध्ये? खास करून बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर प्रतीक सुरते असेल, बागेश सुरते असेल, सूरज पाटील असेल, सुमित असेल, दर्शन असेल, तदनंतर मात्र लालचंद गावंड असेल, जीवन गावंड, तगडी बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग लढाई पाहायला मिळेल. परंतु 4 ओव्हरची मॅच आहे आणि सौरभनं जर मगासारखं षटक जर का टाकलं तर कठीण होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है और यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. आणि आज मात्र या अनिश्चितताओंच्या भोवऱ्यामध्ये कोणता संघ अडकणार ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये प्रसादजी भोईर यांना. येस, थँक्यू दीपक पाटील. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय कैलासवासी मंगेश स्पोर्ट्स क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2021 एक दर्जेदार स्पर्धा म्हणायला लागेल. उल्वे नोड परिसरातील फार मोठं नाव आहे आणि आज 2021 या सीझनमधील ही 2 दिवसीय स्पर्धा 16 संघांना सहभाग देण्यात आला आणि या स्पर्धेचा अगदी सरत्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन टिपले. उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपण मैदानामध्ये एन्जॉय करतोय. सामना आहे बेलपाडा विपक्ष वाघिलीवाडा या 2 संघांमध्ये. पहिलं सत्र आपण ऐकलं, 47 झाले, 48 टार्गेट आहे आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी KDH वाघिलीवाडा टीमची सुरुवातीची जोडी मैदानामध्ये प्रतीक सुरते आणि आपण पाहतो एकीकडे सूरज पाटील. एस फॅक्टर पूर्ण दिवसभर फार चाललं, मी म्हणेन लक्की आहे. आज या स्पर्धेमध्ये सूरज असेल, सर्वेश असेल, प्रभावित कामगिरी करणारे खेळाडू आज पाहायला मिळाले आणि या सामन्यामध्ये कशा पद्धतीने 48 धावसंख्येचा पाठलाग होईल हे सुद्धा पाहणं आणि ही सुद्धा नक्कीच प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगेल. कारण या अगोदरचा सामना सुद्धा प्रेक्षकांनी पाहिला असेल. शेलगर विपक्ष बेलपाडा सामना झाला होता, 52चं टार्गेट होतं आणि त्या धावा सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला अर्थात बेलपाडा संघाने शेलगर संघाला 5 धावांनी तो सामना दुसऱ्या सत्रामध्ये जिंकला होता. पाहूया त्याच गोलंदाजी पुनरावृत्ती होईल का. पहिला गोलंदाज येतोय विनय, बेलपाडा संघाच्या वतीने विनय आहे, तर स्ट्रायकर बॅट्समन प्रतीक सुरते.
टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव प्रतीक सुरदे. RPL मध्ये सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूला आपण खेळताना पाहणार आहोत. तो खेळाडू स्ट्रायकर बॅट्समन असेल. जय माता दी सोनाली संघाचा हा खेळाडू RPL मधून असणारा. पहिला चेंडू फक्त मात्र हुक केला जात आहे. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आउटफील्ड फास्ट आहे. परिणामता चेंडू थांबणार नाही. या चेंडू फरार चौकार. फक्त दिशा दिली बघा बॅट्समन प्रतीक. आपला क्लास आपला दर्जा येथे मात्र दाखवतोय. हा पुढचा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा होता. फक्त सन्मान दिला चेंडूला. मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक आपण पाहू शकता पोहोचलं जाते बिनबाद 5 वर. KDH वाघिलीवाडा विपक्ष बेलपाडा अशी मॅच मैदानामध्ये आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. यावेळचा चेंडू क्लास दाखवला जातोय. दर्जा दाखवला जातोय आणि फार आकर्षक असा फटका बॅट्समन सूरज पाटील याच्या बॅटमधून येतोय. सूरज पाटील नावाप्रमाणे फलंदाजी करत असताना मैदानामध्ये चांगला एक आकर्षक फटका ज्याने लगावला. स्वीट साऊंड आपण ऐकलात. फार ज्या वेगाने चेंडू आला फक्त त्या चेंडूला परफेक्ट टायमिंग केलं आणि दिशा दिली. लॉंग ऑनच्या वरतून चेंडू निघून गेला. एक प्राणी आलाय मैदानामध्ये. प्लीज जरा बाजूला घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे प्रेक्षक प्लीज फक्त आपण मॅच बघू नये. सुरेश ठाकूर या. एरवी खऱ्या अर्थाने हे मैदान त्यांच्या ताब्यामध्ये असतं त्यामुळे माणसाने विधाताने फक्त विचार करण्याची क्षमता ही माणसालाच दिली. त्यामुळे माणूस सर्व गोष्टी समजू शकतो. हे मुके प्राणी आहेत बिचारे. त्यांचा काही दोष नाही. जाऊया मैदानाच्या दिशेने. बॅट्समन सूरज पाटील जो आक्रमक रूप धारण केलं. षटकार लगावला जातोय. संघाची धावसंख्या आहे 11 धावा. गोलंदाज विनयचा हा चेंडू पुन्हा एकदा एक स्ट्रोक लगावला जाते. उंची आहे आणि उंची आहे. लांबी कमी. फलंदाज झेलबाद. सूरज पाटील या अगोदरचा फटका लॉंग ऑन मध्येच लगावला. त्यानंतर हा फटका पाहिला तर फटका हवेमध्ये जास्त चढला. पहिला फलंदाज बाद होतोय. 48 टार्गेट असताना बेलपाडा संघ त्याच मानसिकतेने आणि त्याच ईर्ष्येने मैदानामध्ये अजूनही आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज स्वतः संघाचे सिनियर खेळाडू लालचंद गावंड. शांत संयमी आणि खरोखर एक आदर्श खेळाडू म्हणून म्हणूया. या खेळाडूंना गेले कित्येक वर्षे अजूनही क्रिकेटमध्ये आहेत. अनेक खेळाडू आले अनेक खेळाडू गेले पण काही सिनियर खेळाडू दीपक असे आहेत की जे अजूनही क्रिकेटमध्ये त्याच ताकदीने आणि त्याच ईर्ष्येने त्याच उमेदीने अजूनही आपलं आव्हान टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी कायम राखलंय. खरोखर विशेष कौतुक करावं लागेल या सर्व सिनियर खेळाडूंचा. निगडीच्या मैदानावरती सुद्धा 40+ VVP पनवेल संघ फायनलमध्ये ज्यांनी बाजी मारली असे सर्व सिनियर खेळाडूंचं विशेष कौतुक वाटलं पाहिजे. अलीकडच्या काळातील तरुणांना खरं अर्थानं फार मोठी प्रेरणा आहे. फार मोठं लिसन आहे यांच्याकडून. ते घेता आलं पाहिजे. हा चेंडू निर्धाव आलाय विनय यांचा. शेवटचा चेंडू बघे. लास्ट बॉल. चेंडू ऑफसाईडला खेळायचं होतं. प्रतीकला निर्धाव येतोय. समीकरण आपण पाहिलं तर 48ची गरज असताना पहिल्या षटकाची समाप्ती. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येत आहेत 1 बाद 11 धावा.
1-11. चला जरा घाई करायची प्लीज. आणि विशेष सूचना आली ओवळे संघासाठी, अजनबी ओवळे टीमला, अजनबी ओवळे संघाच्या संघनायकाला विशेष सूचना आहे. आपण प्लीज मंचाशी संपर्क साधा. अजनबी ओवळे जर लाईव्ह पाहत असाल, उपस्थित नसाल तर आपण प्लीज संपर्क साधा लवकरात लवकर. फक्त 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. या मॅच मध्ये जो संघ विन होणार आहे त्याचा सामना त्वरितच या स्पर्धेचा दुसरा ऑफिशियली सेमीफायनलचा सामना खेळवला जाईल अजनबी ओवळे संघासोबत. त्यामुळे अजनबी ओवळे संघाला विशेष सूचना आहे, प्लीज आपण लवकरात लवकर या स्पर्धेकडे यायचं. जाऊया मैदानाच्या दिशेनं. स्ट्राईक चेंज सौरभ गोलंदाज, अगोदरच्या मॅचला युटर्न देणारा गोलंदाज. इथे मात्र जीवन गावण सरळ खेळण्याच्या नादामध्ये हा फटका फसला जातोय. बिटॉपच्या दिशेनं उडालेला झेल टिपला आणि एक महत्वाचा विकेट केडीएच वाघिलीवाडा टीमला बसला. मोठा धक्का. फलंदाज जीवन गावण होतात. झेल बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. भागेश सुरते. भागेश सुरते बाद होणारे फलंदाज. सूरज बाद होणारे आणखी एक फलंदाज आपण पाहिले. लालचंद आणि या चौथ्या पोझिशनवरती येतात भागेश. फुल टॉस फ्लिप केलाय, फक्त फ्लिप केला जातोय. जबरदस्त फटका. फक्त टायमिंग साधला बॅट्समन प्रतीक सुरते. पुन्हा एकदा आपल्या फटक्याचं प्रतीक देतोय. चांगला फटका. षटकार येतोय. संघाची धावसंख्या होते 17 धावा. चला चेंडू द्यायचा आहे. एकदा एखाद्या चेंडूवरती षटकार लगावला ना की समोर त्याच्या 10 चेंडू जर नवीन ठेवला तरी तो येणारा ज्या चेंडूवरती षटकार लगावला त्याच चेंडूची वाट फलंदाज पाहतो. असं नक्की का दीपक हे अजूनही मला कळलेलं नाहीये. यावेळचा चेंडू आउटसाइड टॉप स्टंप टाकला. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 17 धावा होत आहेत. 48चं टार्गेट आहे. 17 आतापर्यंत आल्यात. सौरभ फुलटॉस हिट केला जातोय डीप मध्ये. चेंडू मिड विकेटकडे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटकडे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 19 होत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रतीक आणि भागेश पाहिले तर दोघे बंधुराज आहेत. आज अनेक सामने आपल्या गावच्या क्रिकेटसाठी एकत्र खेळतात आणि या दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे आणि ते कौशल्य आहे. ओपन स्पर्धा सुद्धा तालुकानिहाय स्पर्धा सुद्धा हे दोन खेळाडू खेळण्यासाठी नेहमी जात असतात. हा चेंडू आउटसाइड टॉप स्टंप टाकला जातोय. धावचीची संधी आहे. डायरेक्ट हिट. तू मैमे होत असताना आपण पाहतोय मिस कम्युनिकेशन क्षेत्ररक्षकांच्यात सुद्धा झाला. अगदी काळजाचा ठोका चुकावा अशा पद्धतीचा क्षण मैदानामध्ये वाघिलीवाडा संघाच्या पाठराख्याने अनुभवला. पण सुदैव फार बलवंत होते त्यांचे मी म्हणेन. जिथे मात्र बाद होता होता फलंदाज धावबाद होता होता वाचलाय. संघाची धावसंख्या 20 धावा. 28 अजूनही 28चा पल्ला पार करायचा आहे. अर्थात 28 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज सौरभ अगदी खोलात टाकणारा चेंडू. पुन्हा एकदा बॅट्समन मिस होत आहेत. निर्धाव चेंडू ते सामन्यामधील पूर्ण शिरकाव करण्याचा प्रयत्न ही गोलंदाजी करते सौरभची. निर्धाव चेंडू आणि समीकरण जर पाहिलं तर बदललं जातं. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 48 आव्हान असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या केडीएच वाघिलीवाडा 2 बाद 20 धावा. दोन बाद 20 अशी धावसंख्या आहे. 12 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. 12-28.
सामन्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. गोलंदाज समाधान. बारा 28. ऑनसाईडला स्ट्रोक लावायला जातोय. सिंगल मिळते. संघाची धाव संख्या 21 धाबा. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 27 धाबांची गरज आहे. 11 चेंडू 27 धाबा. अकरा 27 असं समीकरण आहे. यावेळचा चेंडू इथे मात्र बॅटला ब्लश करून चेंडू. महत्वाची विकेट. आणखी एक फलंदाज बाद होतोय. भागेश सुरते हा मात्र फलंदाज बाद होतोय. आता मात्र महत्वाची जिम्मेदारी असेल ती प्रतीकवर. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याचा जोपर्यंत निकाल संपत नाही, निकाल लागत नाही, तोपर्यंत या खेळाडूला आता मात्र मैदानावरती राहावं लागणार आहे. नवीन फलंदाज येत आहेत. दर्शन नेहमी गोलंदाजी पहिली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज यावेळेस मात्र त्याच्यावरती वेळ आली फलंदाजी करण्याची. 5वं षटक आहे. 10 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 27 धावांची गरज. सामना थोडासा आता मात्र जड होताना दिसतो. दीपक, असं वाटलं होतं की हा सामना सुरुवात ज्या पद्धतीने फटकेबाजी करण्यासाठी फलंदाज प्रतीक ने केली आणि सूरजने केली होती. सूरजने पहिल्या चेंडूती षटकार लगावला होता आणि षटकारानं खातं खोललं होतं. असं वाटलं होतं सामना लवकर संपवतील की काय, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आणि त्याचंच पुन्हा एकदा एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दर्शन हा चेंडू ऑनसाईडला खेळतोय. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू सिंगल मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे ते धावसंख्या होते 22 धावा. विजयासाठी अजूनही 9 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. 9 चेंडू 26 धावा. सामना थोडासा आता मात्र जड होताना दिसतोय. 9 चेंडू 26. स्ट्रायकर बॅट्समन प्रतीक. मोठं आव्हान असेल प्रतीक समोर. हा चेंडू काय दर्जा दाखवलाय. जबरदस्त फटका. प्रेक्षकांना हाताच्या घडी सोडायला लावणारा फटका आला बॅट्समन प्रतीक सुतेच्या बॅटमधून. वाघिलीवाडा टेनिस क्रिकेटमधील अग्रगण्य फलंदाज म्हणून माझी निवड का आहे आणि मला सातत्याने ती जिम्मेदारी का पार पाडावी लागते याचं उत्तम उदाहरण आपल्या अनोख्या शैलीने फटकेबाजी करत हा फलंदाज देतोय. यावेळचा चेंडू फटका आता मात्र फसला जातोय. क्षेत्ररक्षक झेल खाली. महत्वाची विकेट आणि मात्र प्रतीक सुरते झेलबाद. हेच तर क्रिकेटमधील समीकरण असतं. कठीणात कठीण झेल टिपणं आणि साध्यात साधी झेल सुटणं. त्याच पद्धतीने फलंदाजाने या अगोदरचा चेंडू अगदी खोलात ब्लॉकआउटमध्ये पडला होता. त्या चेंडूला हेलिकॉप्टर लुक दिला. फार चांगला फटका त्याने खेळला. षटकार लागवला आणि त्यानंतरच्या चेंडू होती मात्र मोठा स्ट्रोक लागवण्याच्या नादामध्ये झेलबादच्या सुरुवात आपली विकेट गमावून बसला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय सुमित. 6व्या पोझिशनवरती सुमित येत आहेत. दर्शन आणि सुमित. हा चेंडू दर्शन यावेळेस मात्र स्ट्रोक लगावतोय लॉंग ऑन मध्ये. आणखी एक विकेट. अगदी मैदानामध्ये घडतंय तरी काय, होत्याच नव्हतं होत असताना मैदानामध्ये दिसत आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं बॅटिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे KDH वाघिलीवाडा संघाची आणि त्यांना आता मात्र नमतं पण घेण्यास भाग पाडलंय बेलपाडा संघाच्या गोलंदाजाने. धावसंख्या आहे 22 प्लस त्याच्यानंतर आलेला षटकार. संघाची धावसंख्या होती 28. विजयासाठी शेवटचं षटक. 20 धावांची गरज. 20 धावांची गरज आहे. कठीण झालंय प्रसाद आता मात्र पाहायला गेलं तर. नक्कीच दीपक थोडंसं कठीण झालं असं म्हणायला नक्कीच वावगं ठरणार नाही. कारण सुरुवातीला आपण पाहिला 12 चेंडूमध्ये
असं वाटलं होतं. आता मात्र सामना अगदी जवळ आणून ठेवलाय. पण काय षटकार लागवला तरी सुद्धा गोलंदाज काय त्या मानसिकतेने गोलंदाजी करतायत आणि त्याला मात्र क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा तशीच लाभते. त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये शिरकाव केला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. प्रतीकची इनिंग जर पाहिली तर थोडासा दचकत खेळत होता. धावायचं की नाही धावायचं, विकेट टिकवायची, मी शेवटपर्यंत राहिलो पाहिजे, हे सगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये होते. मग मी शेवटला मारेन या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन तो मनामध्ये करत होता. कारण सूरज पाटीलची विकेट लवकर गेली होती आणि जेव्हा द्विधा मनस्थिती असते ना तेव्हा अशाच काहीशा चुका घडून जातात. त्यामुळे मुक्तपणे कधीही खेळणं चांगलं आणि त्याच्यामध्येच मी म्हणेन थोडासा संकट ओढून घेतला आहे. परंतु सुमित याच्याकडून नक्कीच अजून अपेक्षा असेल कारण या खेळाडूमध्ये क्षमता जरूर आहे. प्रयत्न करावे लागतील. यावेळचा चेंडू गोलंदाज राज चांगली गोलंदाजी करतात आणि चेंडू मिस झाल्यानंतर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला बॅट्समन सुमित यांना आणि मात्र फलंदाज सत्यवान हे बाद होत आहेत. सत्यवान बाद होतात आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत जीवन गावंड. 5 चेंडू 20 धावांची गरज. या अगोदरचा सामना शेलगर संघ पराभव पत्करत असताना आपण म्हटलं होतं की सहज जिंकण्याचा सामना होता. पण आत्ता खऱ्या अर्थानं वाघिलीवाडा संघाच्या बाबतीत दीपक आपण काहीच म्हणता येणार नाही. जिथे सहज जिंकता येण्यासारखा सामना होता. एवढंच म्हणता येईल की बेलपाडा संघाच्या खेळाडूंचा खेळ हा कौतुकास्पद होताना दिसतोय. या पलीकडे शब्द नसणार आहेत. फक्त सर्व यंग खेळाडू दिसत आहेत, सर्व तरुण आहेत. दीपक समितनं जी पटकेबाजी केली शेवटच्या षटकामध्ये अगदी त्याच धावा मी तर म्हणेन शेवटला राहिल्यात. त्या शेवटच्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या, त्याच धावा काढायच्या आहेत. हा फटका गॅप मध्ये आहे. आउटफील्ड फास्ट चेंडू थांबेल हे सांगणं कठीण. चेंडू मात्र डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करतोय. एक चौकार आश्वासक चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्यानं समीकरण बदलत आहे. जिथे आपण पाहू शकाल विजयासाठी आता मात्र येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावा, प्रत्येक चेंडूवरती चौकार. गोलंदाज राज. अगोदरचं सत्र आपण जर पाहिलं तर अगोदरचा सामना पाहिला तर राजने खर्च केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 8 धावांची गरज असताना फक्त 2 धावा दिल्या होत्या. 2 धावांचं षटक दीपक त्याने हाताळलं होतं. आणि राज इथे तर समोर 6 चेंडूमध्ये 20 धावा त्याच्या हातामध्ये. 20 धावांपासून त्यांना रोखायचं आहे आणि अशा परिस्थितीत त्याच्यामध्ये आता आपण पाहिलं तर 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 16 धावा त्याला मात्र रोखायच्या आहेत. यावेळचा चेंडू जबरदस्त फटका आहे. प्रेक्षकांना आता मात्र हाताची गडी नक्की सोडायला लावणारा हा सुद्धा फटका आलाय. फ्लॅट स्ट्रोक येतोय डीप कव्हरच्या दिशेनं. सुमित अजूनही सांगतोय जोपर्यंत सामना संपत नाही, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत हा सामना संपणार नाही सांगणारा हा षटकार आलाय. आणि आता मात्र समीकरण बदललं जात आहे. वाघेली वाडा संघाची मिडल ऑर्डर सुद्धा किती स्ट्रॉंग आहे दाखवण्याचा प्रयत्न तो करतोय. चेंडू बाकी आहेत ते 3 आणि विजयासाठी गरज आहे 10 धावांची. दीपक काय म्हणशील आता मात्र जो वातावरण मैदानामध्ये 50-50 निर्माण झालाय. सामना मी तर म्हणेन दबावाखाली खेळला. पहिल्यांदा केडीएच वाघिलवाडा संघ दबाव जाणवत होता कारण त्यांच्या समोर मात्र कारण बेलपाडा संघाला पराभवाची चिंता नव्हती कारण त्यांना अगोदरच माहिती होतं समोर मात्र मोठा संघ आहे का आहे ते बिंदासपणे खेळायचं. त्यामुळे त्यांना काहीही असू द्या, विजय असेल पराजय असेल, त्याला त्याची चिंता नव्हती. परंतु जे अस्तित्व आहे किंवा जो आज मात्र पाहायला गेला तो दर्जा वाघिलवाडा संघाचा आहे, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी होतं की काही जर तरी मॅच जिंकावीच लागेल. परंतु आणि तेच मी म्हणेन जे मनामध्ये होतं, परंतु ते सत्यामध्ये मात्र उतरताना त्यांना थोड्याशा अडचणी समोर जाव्या लागल्या. पाहूया आता प्रयत्न तर हा करतोय सुमित. सुमित सुमित यावेळेस मात्र बॅटला ब्लश करतो चेंडू. वरील हिस्साला चेंडू मात्र आदळतोय आणि आता मात्र नक्कीच मी म्हणेन फार मोठी ही मात्र दरड, पराभवाची दरड जणू काही अंगावरती कोसळली अशा प्रकारे मात्र फलंदाज सुमित आता मात्र इथे बाद झालेत आणि समीकरण पूर्णपणे आता मात्र बदललंय. चेंडू बाकी आहे ते 2 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 2 चेंडू 10 धावा, 2 चेंडू 10 धावा. फलंदाज विशेष कौतुक राजचं करावं लागेल.
राज ज्या अँगलने खरं तर गोलंदाजी केली ना दीपक, सुरुवातीचा चेंडू आपण पाहिला जो डीप मिड विकेट मध्ये आला, तो चेंडू समोर टाकला होता. त्यानंतर आउटसाइड तो ऑफस्टंप चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बाउन्स झाल्यानंतर तो चेंडू उडवला गेला डीप कव्हरच्या दिशेनं, पण त्यानंतरचा चेंडू सुद्धा तसाच टाकला. थोडासा अकुटप्प्याचा टाकून चेंडूला बाउन्स जास्त दिला. बॅट्समन ऑफसाईडला खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसला, कारण त्याला माहिती आहे चेंडू कोणत्या परिस्थितीत बॅट्समन हिट करण्याच्या नादात जाणारच जाणार. आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादी विकेट मिळाली तर आणखी प्रतिस्पर्धी संघावरती एक मानसिक दडपण येऊ शकतो, आणि तेच घडलं मैदानामध्ये. 2 चेंडू 10 धावांची गरज. एक महत्त्वाची सूचना आहे अजनबी ओवळे टीमसाठी. अजनबी ओवळे टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण प्लीज मंचाकडे यायचं आहे. अजनबी ओवळे फक्त 2 चेंडू बाकी आहेत, प्लीज यायचं आपण. 2 चेंडू 10 धावा. स्ट्रायकर बॅट्समन 9व्या क्रमांकावरती आलेत कुमार. क्षमता आहे, ताकद आहे, सिद्ध करावं लागणारा. 2 चेंडू 10 धावा. यावेळचा चेंडू स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे, आणि पाहता पाहता चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार. चौकार. अगदी आईनं मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार आहे. वाळवंटात पाणी शोधावं त्या पद्धतीनं हा चौकार धावांचा पाठलाग करताना दिसतोय. शेवटचा चेंडू जीवाच्या आकांतानं प्रयत्न करावे लागतील इथे मात्र फलंदाजाला. फलंदाज कुमार अजूनही या सामन्यामधील आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतायत. शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. बॅट्समन कुमार. फार कमी वेळ होती या फलंदाजांना ती फलंदाजी करण्याची, पण आता जेव्हा वेळ आली तेव्हा मात्र ते चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत कुमार. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावांची गरज. राज आपल्या भातातील शेवटचं अस्त्र घेऊन 1 चेंडू 6 धावा. यावेळचा चेंडू अखूट टप्प्याचा आला आणि मात्र बॅट्समन गडबडले, आणि घडलं काय, एक महत्वाची विकेट गेली, महत्वाची क्षण निघून गेला, आणि हा सामना सेमीफायनल मध्ये इंटर करत जिंकला बेलपाडा संघाच्या या चिमुकल्या सर्व खेळाडूने. खेळाडूंचा खेळ आवडला असेल तर प्रेक्षकांना विनंती, जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत या प्रचंड इच्छाशक्तीला आणि त्यांच्या जिद्दीला. तर चला हस्तांदोलन करून आपण मैदान सोडायचं. दोन्ही संघांना विशेष सूचना आहे. म्हणून म्हटलं जातं आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती ना प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं, काहीतरी नव्याने बिघडत असतं, आणि आज तेच घडलं. कोणत्याही प्रकारे मानसिक दडपणाला न दडपता गोलंदाज राजनी जी गोलंदाजी केली त्याला मी विशेष कौतुक करेन, त्याचं विशेष कौतुक करेन. जो हा सामना राजने पुन्हा एकदा 5 धावांनी बरोबर हा सामना सुद्धा बेलपाडे संघ जिंकलाय. या अगोदरचा सामना जसा बेलपाडा संघ 5 धावाने जिंकला होता तसाच हा सामना सुद्धा 5 धावाने जिंकतोय. मॅन ऑफ द मॅच समाधान. 8 धावा 3 विकेट. समाधान ठरलाय सामन्याचा सामनावीर.